तर मॅडम मला बस कंडक्टर यासाठी व्हावं लागलं की महामंडळामध्ये प्रवाशाला एक दैवत मानलं जातं. महिला काही करू शकते, फक्त तिच्याकडे एक धाडस पाहिजे. महिलांनी महिलाचा एक सन्मान केला पाहिजे. नमस्कार, मी अनुजा. एक काळ फक्त असा होता की महिला शिक्षिका, डॉक्टर आणि इंजिनियर हेच क्षेत्र निवडायच्या. परंतु काळ आणि वेळ बदलला तसा पुरुष सत्ता क्षेत्रातही महिलांनी आपलं स्थान निर्माण करायला सुरुवात केली आहे. आज महिला दिनानिमित्त आज आपण अशाच स्त्रीशी संवाद साधणार आहोत ज्या एसटी मध्ये कंडक्टरचं काम करतात. त्या गेली अनेक वर्ष एसटी मध्ये कंडक्टर म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार मॅडम, आपलं तरुण भारत मध्ये खूप खूप स्वागत आहे. इतरही अशी अनेक क्षेत्र आहेत, पण तुम्हाला बस कंडक्टर व्हावं असं का वाटलं? तर मॅडम मला बस कंडक्टर यासाठी व्हावं लागलं की एसटी महामंडळ एक असं क्षेत्र होते की ज्या क्षेत्रामध्ये कमीत कमी शिक्षणामध्ये सुद्धा महिलांना कामावर घेतलं जात होतं. आणि माझं हे शिक्षण कमी प्रमाणात असल्यामुळे मला त्या पद्धतीने नोकरी मिळणं माझ्या परिस्थितीमुळे मला गरजेचं होतं. म्हणून मला हे क्षेत्र निवडावं लागलं आणि ह्या क्षेत्राचा मला आता पूर्णपणे अभिमान आहे. किती वर्ष तुम्ही आता ह्या याच्यात कार्यरत आहात? माझी 2004 ची भरती आहे, परंतु 1-2 वर्षामध्येच गॅप स्टे आल्यामुळे मी 18 मे 2006 मध्ये वाहक या पदावर कार्यरत असून आज मला 19 वर्ष 2 वर्ष पूर्ण होत आहेत. पुरुष कंडक्टर्स प्रमाणे महिला कंडक्टरनाही रात्रपाळी लावली जाते का? नाही, महामंडळामध्ये महिला वाहकासाठी एक GR आहे की त्यांनी सूर्य उदयापासून ते सूर्यास्तापर्यंतच कामगिरी करायला पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारचे लोक एसटी मध्ये प्रवास करत असतात. मग तुम्हाला असे चांगले आणि वाईटही अनुभव काही आले आहेत का? चांगले पण आणि वाईट पण असे अनुभव मला भरपूर आलेले आहेत. कारण महामंडळामध्ये प्रवाशाला एक दैवत मानलं जातं. त्यामध्ये प्रवाशात बसमध्ये चढला म्हणजे तो प्रवास आमचा दैवत आहे. त्याप्रमाणे प्रवाशाला आम्ही नेहमी वागणूक देत असतो. त्यामध्ये काही लोक असे असतात की उगाच महिला कंडक्टर दिसते म्हणून तिला एक साईड न देणे किंवा आणि इकडे तिकडे पाणी अशा गोष्टी अनेक होतात. पण त्यापेक्षा काही लोक असे असतात की महिला कंडक्टरला एक सहकार्य करायचं. कोणी जर भांडायला लागलं, हे कार्य बाबा तो बोलतोस, किंवा वाटेमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला तर तुम्ही करू नका मॅडम, आम्ही मदत करतो. असे प्रवासी पण आम्हाला खूप चांगल्या प्रकारे महामंडळामध्ये सहकार्य करत असतात. बऱ्याच ठिकाणी आता एसटी प्रवास करत असते, एखाद्या वेळी अपघात होतो एसटीचा, तेव्हा मग कंडक्टर म्हणून तुम्ही कसं हँडल करतात त्या परिस्थितीला? एक कंडक्टर तर हा पहिला महिला असो किंवा जेंट्स असो, त्यांनी एकतर आपण ज्या क्षेत्रात काम करतो तिथे पहिले आपली धाडस असणं हे फक्त गरजेचं आहे. कारण त्यावेळेला तुम्हाला कुठलाही अपघात होऊ शकतो, कधी मृत्यू होऊ शकतो, कधी छोटा होतो, मोठा होतो, कुठलेही अपघात होऊ शकतात. त्यासाठी पहिलं कसं, एक वेळेस आपल्याला आपण प्रवाशाची काळजी घेणं. काय काय कंडक्टर असे असतात की बाबा त्याला लागलेलं असतात सुद्धा प्रवाशाची काळजी घेतात. तसंच माझ्यावर पण एक वेळेस प्रसंग आलेला होता की बाबा एक प्रवाशांना अपघात झालेला आहे आणि मी पण त्याच्यामध्ये अपघात झाला होता की माझी पूर्ण एसटीच पलटी झालेली होती. त्यामध्ये माझाच चालक मला धीर देत होता की मॅडम तुम्ही चांगले आहात ना, तुम्ही चांगले आहात ना. तर मी चांगले आहे, कारण प्रत्येक स्त्री असली तरी पुरुष असला तरी त्याला स्वतःच एक धाडस असणं खूप गरजेचं असतं. कारण आपण अशा क्षेत्रात काम करतो की ते क्षेत्रच अपघाती आहे. सध्या महिला सुरक्षेचा विषय ऐरणीवर आहे. महिलांची छेडछाड बऱ्याच ठिकाणी होत असते. एसटीतही असे प्रकार घडत असतात. मग तुम्ही महिलांना काय सल्ला द्याल? मी पहिलं तर प्रथम तर महिलांना असा सल्ला देईल की तिने स्वतः एक धडाडीने कुठलंही काम केलं असं कोणी छेडछाड काढणार नाही असंच तिची वृत्ती पाहिजे. तिने असं आपल्यामध्ये एक धाडस निर्माण केलं पाहिजे. आणि जर असा प्रसंग महामंडळात आमच्या बऱ्यापैकी येतच असतात, पण महिलांनी त्याला सक्षमपणे एक तोंड दिलं पाहिजे. आणि मी सरकारला पण अशी विनंती करेन की आज आम्ही एवढ्या गर्दीमध्ये काम करतो, तिथे आमच्या सुद्धा सुरक्षिततेसाठी सरकारने सुद्धा काहीतरी मार्ग काढावा आणि आम्हाला पण सुरक्षिततेसाठी एक मार्ग द्यावा अशी मी सरकारला विनंती करेन. बऱ्याचदा तुमची लांब पल्ल्याच्या ठिकाणी शिफ्ट असते, मग तुम्ही घरचं आणि म्हणजे आता तुमच्या कामाच्या ठिकाणचं कसं नियोजन तुम्ही करता?
आम्हाला हे नियोजन करणं म्हणजे खूपच कठीण असतं, कारण आम्हाला कशी आमची ड्युटी सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत असते. त्यामुळे आम्हाला सकाळी 4 वाजता तरी कंटिन्यू उठायला पाहिजे. त्याच्यानंतर आमचं घरातलं सगळं, मुलांचं वगैरे घरातलं सगळं आवरून आम्हाला 5:30च्या दरम्यान बाहेर पडलं पाहिजे. 5:30 म्हणजे आम्ही 6ला ड्युटीवर स्टार्ट होणार. त्याच्यानंतर आम्हाला अनेक गावाला जायला पाहिजे आणि त्याच्यानंतर आम्ही 3 वाजता आमची ड्युटी. त्यामध्ये कसं आम्हाला खूप स्ट्रगल करावं लागतं. पुरुषांचं कसं एक भाग वेगळा पडतो, पण आमचं कसं एक वेगळं होतं की आम्ही बाबा महिला असल्यामुळे आम्हाला घरचं आणि बाहेरचं नोकरी करणं आम्हाला खूप स्ट्रगल करावं लागतं. पण तरी सुद्धा एक आज या महागाईच्या परिस्थितीमध्ये आमचं काही भागत नसल्यामुळे आम्हाला महिलांना सुद्धा काम करायला, त्याच्यापेक्षाही स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी की महिला कुठेही कमी नाही, त्यासाठी आम्हाला हे करणं गरजेचं आहे. मग घरच्यांची साथ आपल्याला खूप महत्वाची असते, कुठेही काम करायचं असेल तर. मग तुम्हाला घरच्यांचा पाठिंबा कसा असतो? आज या ठिकाणी मी माझ्या विभक्त कुटुंबामध्ये मी राहत आहे. माझा मुलगा आणि मी, आणि मुलगी माझी एक होती, ती एक्सपायर झालेली आहे, काही आजार असतो. पण माझ्या घरात म्हटलं तर मीच करती पण आहे, सगळं मलाच करायचं आहे आणि सगळं मलाच ठेवायचं आहे, कारण सगळं भवितव्य मलाच घडवायचं आहे ना. मला पाठीमागे कोणाचा सपोर्ट नाही होता, पण ते सपोर्ट नसताना सुद्धा आज मी या महामंडळामध्ये कामगिरी करून मला माझ्या शून्यातून एक विश्व निर्माण केलेलं आहे ना. आज जर विचार केला तर ह्या महामंडळामध्ये नोकरी म्हणजे एक माझी नवीन ओळख आहे आणि त्याच्यामुळे मला जीवन जगण्याची एक आशा निर्माण झालेली आहे. महामंडळामध्ये नोकरी दिल्यामुळे आज माझा नवरा काय करतो किंवा मी काय करते हे म्हणण्यापेक्षा ओळख माझी म्हणले काय की ही एक कंडक्टर आहे, एक मला ओळख माझ्या महामंडळामुळे मला मिळाली. सरकारने महिलांसाठी हाफ तिकीटची योजना लागू केली आहे, त्यामुळे बऱ्याच महिलांचा ओढा एसटी कडे आता वाढताना पाहायला मिळतोय. एक महिला कंडक्टर म्हणून तुम्ही याकडे कसं बघता? महिला कंडक्टर म्हणून याकडे बघायचं म्हटलं तर मला तर एक आनंद होतोय की कशामुळे की काय महिला अशा असतात की मला ह्या गावाला जायचं आहे पण माझ्याकडे 100च रुपये आहेत, मी कसं जाऊ शकते. पण आज जर सरकारने त्यांना हाफ तिकीट दिलं, ती स्वतः आनंदाने एकदा नाही दोनदा पण ती जाऊन येऊ शकते की तिची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे बऱ्याच गोष्टीपासून ती वंचित होती. आज महामंडळाने सरकारने तिला जर हाफ तिकिटाची सुविधा दिलेली आहे तर ती एक चांगलीच आहे. फक्त काय महामंडळाने सुविधा दिल्यामुळे आम्हाला गाडीमध्ये थोडंसं स्ट्रगल करावं लागतं, पण ते आमची नोकरी आहे, ते आमचं कर्तव्य आहे, ते आम्हाला करायला पाहिजे आणि ते शेवटी कसं आहे आमचं काम आहे, ते आम्ही ते करतो. आणि महामंडळासाठी एक महिलांना चांगली सवलत दिलेली आहे, त्यामुळे मी प्रशासनाचा आभारी आहे. बऱ्याचदा काय होतं, सुट्ट्या पैशांचा प्रश्न निर्माण होतो. मग तुम्ही कसं काय याचं करताय नियोजन? सुट्ट्या पैशाचा प्रश्न निर्माण होतो. महामंडळात सकाळी सुरुवातीला एक 100 रुपयाचे आम्हाला सुट्टे पैसे दिले जातात. मग त्या पैशावर आम्हाला ते का प्रत्येक वेळेसच आम्हाला सुट्टेच पैसे दिले जातात असं काही नाही. 100 रुपये मानधन द्यायचं ही व्यवस्था आहे, म्हणजे 100 रुपये कशा पण पद्धतीने दिले जातात. मग त्यामध्ये आम्ही आमचे पैसे पण थोडेफार ऍड करून आम्ही भागत असतो. म्हणजे यावेळेस कधी असा प्रसंग येतो की बाबा एखाद्या प्रवाशांना आपल्याला 100 रुपये दिलेले आहेत किंवा त्याचं आता एक बाय चान्स जराच आताच्या ह्याच्यामध्ये झालेल्या वाढीमध्ये 1 रुपयाचा प्रॉब्लेम बऱ्यापैकी होत आहे. मग आम्हाला 11 रुपयाचं तिकीट द्यायचं असलं तर त्या प्रवाशाला आम्हाला 89 रुपये द्यावे लागतात. तर आम्ही कसे द्यायचे ते काय करायचं? कधी कधी आम्ही अशा प्रकारे करतो की बाबा जर आमच्याकडे शक्य असेल तर आम्ही देतोच, जर आमच्याकडे शक्य नसेल तर बाबा 2 जर प्रवासी एकत्र उतरत आहे तर त्यांच्याकडे देतो. जर तेही शक्य नसेल तर आम्ही महामंडळामध्ये ते पैसे जमा करतो. जमा केल्याच्या नंतर त्यांनी ते अर्ज करायचा आणि आपले पैसे घेऊन जायचं. फक्त एवढं मी करते की प्रवाशांचे जास्तीत जास्त पैसे त्याच्याकडे त्याला कसे मिळतील किंवा कुठलाही प्रवासी 4 रुपयासाठी 5 रुपयासाठी डेपोत येणार नाही आणि तो ते पैसे सोडून देणार, पण त्या प्रवाशाचं नुकसान होणार. हे नुकसान मी कधी करत नाही. माझ्याच्याने शक्य होईल तेवढं मी सुट्ट्याचं ऍडजस्ट करून प्रवाशांना देते. एक महिला कंडक्टर म्हणून कधी कधी वेगळ्या नजरेनं तुमच्याकडे पाहिलं जातं, मग तेव्हा कसा अनुभव असतो? आज ह्या भारतामध्ये कसं पुरुष प्रधान देश आहे, त्यामध्ये महिला बाहेर पडल्याच्या नंतर त्यांना वावगं वाटतच असतं. पण आज महिला अशा म्हणजे आता शिक्षण या सरकारने अनेक सुविधा दिलेल्या आहेत महिलांना, त्यामुळे महिला आता कुठेच कमी नाहीये. आता कुठल्या क्षेत्रात महिला नाही, प्रत्येक क्षेत्रात महिला आहे. पण आपला पुरुष प्रधान देश असल्यामुळे त्यांना थोडंसं महिला म्हटल्याच्या नंतर अरे ही इथे आहे का, अरे ती तिथे आहे का, असं त्यांना वाटतं. पण आज मला माझ्या सगळं महिला भगिनींचा एक अभिमान आहे की त्या आता कुठेही कमी नाहीत आणि पूर्वीसारखं चूल आणि मुलं न करता त्याच पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून ते आपलं जीवन जगत आहेत आणि परत आपल्या संसारामध्ये त्याचा हातभार लावून आपल्या सुखी जीवन जगत. आज आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे. महिला दिनानिमित्त इतर महिलांना काय संदेश द्याल? सर्वप्रथम महिला दिनांच्या सर्व माझ्या माता भगिनींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. महिला भगिनींना मी असा संदेश देईन की एक महिला काही करू शकते, फक्त तिच्याकडे एक धाडस पाहिजे, तिला लढण्याची हिंमत पाहिजे आणि तिच्यामध्ये काय आहे
तिने बघितलं पाहिजे मी कोण आहे, मी काय करू शकते, ह्या अस्तित्वाची तिला जाणीव झाली पाहिजे. तर ती काही करू शकते. आज महिला म्हणजे काय फक्त चूल आणि मूल या गोष्टी नाहीये. आज महिला खूप पंतप्रधानापर्यंत पोहोचले. कुठल्याही क्षेत्रात आज महिला आहे, कुठल्याही क्षेत्रात आहे. त्यामुळे आज ज्या काय महिला घरात आहेत त्यांनी सुद्धा अन्यायाविरुद्ध लढण्याची त्यांच्या सुद्धा हिंमत त्यांनी आणली पाहिजे. त्यांनी घरातनं बाहेर पडलं पाहिजे. त्यांनी समाजामध्ये समाजाला ओळखलं पाहिजे, स्वतःला ओळखलं पाहिजे आणि समाजामध्ये काय घटना घडतात, काय होतं हे सुद्धा त्यांनी सुद्धा आपण आज तिच्यावर घटना घडली, मला काय करायचं आहे, पण आज ही वेळ तुमच्यावर पण येऊ शकते. मग आज पहिल्या प्रत्येक महिलांनी आज स्वतःनी अन्यायाविरुद्ध लढण्याची हिंमत तिने स्वतःमध्ये निर्माण केली पाहिजे आणि ती स्वतः लढली पाहिजे आणि दुसऱ्याला लढण्यासाठी तिने प्रवृत्त केलं पाहिजे. तिने दुसऱ्यांनाही साथ दिली पाहिजे. तिने पहिलं तर एक महिलांनी महिलाचा एक सन्मान केला पाहिजे. इथंही पहिली मी महिला दिनानिमित्त सांगेन की प्रथम जर महिलाचा विरोध असेल तर मग ती काय करू शकत नाही. आज एखाद्या महिलावर अन्याय झाला तर ती अशी नाही तशी नाही, ती महिला आहे, तिची साथ देणं माझी गरज आहे. तिला ज्यावेळेस गरज होईल तेव्हा आपण सगळ्या महिलांनी मिळून जर एकत्र झालं, आज या महिलासारखं सुखी कोणी नाही. म्हणून आज प्रत्येक महिलाला एकच संदेश देईन की तिने कुठल्याही क्षेत्रात काम करू दे, ती माझ्यासारख्या वाहक पदावर असू दे किंवा ती कुठल्या एखाद्या डॉक्टर असेल, नर्स असेल, पंतप्रधान असेल किंवा एखादी काम करणारी मजूर असेल किंवा घर कमावाली असेल, कुणी असू दे, ती सुद्धा महिला आहे आणि तिच्यात सुद्धा ती ताकद आहे. तिने करून दाखवण्याची हिंमत आहे तिच्यामध्ये, ती करू शकते. हे तिला त्याची अस्तित्वाची जेव्हा जाणीव होईल तेव्हाच महिला आज आपल्या ह्याच्यामध्ये की सक्षम होऊ शकेल. फक्त तिला ते अस्तित्व कळालं पाहिजे. तर अशा पद्धतीनं गेली 19 वर्ष सिंधू गायकवाड या महिला कंडक्टर म्हणून एसटी मध्ये कार्यरत आहेत. त्या आत्मविश्वास पूर्ण रोजचा प्रवास करत असतात. त्यांच्या या जिद्दीला तरुण भारत कडूनही सलाम. सावंतवाडीहून अनुजा कुडतरकर, तरुण भारत न्यूज, सिंधुदुर्ग.